जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचं मित्रांनो आपल्याला इंस्टाग्रामला देखील फॉलो केली नसेल तर फॉलो करून द्या. आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. वेदना भेटल्या कठीण पेटल्या आव्हानाच्या ओके, तर मित्रांनो जस्ट आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलं आहे. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला बिटमॅप शिकीपीठ अशी दोन प्रिसेट दिलेले आहेत. ते जस्ट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमॅप प्रिसेटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर काय अशा प्रकारे दिसून जाईल. मी ते तुम्हाला ओव्हरलिंक PNG एक ॲड करून दिलेले आहे. ते जस्ट हाईड आहे ते अनहाईड करा. बघू शकता काय अशा प्रकारे दिसून जाईल. पूर्णपणे स्टार्टिंगला यायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तुम्ही स्वतः देखील फोटो यूज करू शकता. मी तर शुभम दादाचा फोटो यूज करतो. पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. 1.8 पेशी येऊन एकदा स्प्लिट मारायचा आहे. ह्याला लॉंग प्रेस करून सॉन्गच्या वरती घ्यायचा आहे. दोन्ही फोटो सॉन्गच्या वरती घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे दिसून जाईल. पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे आणि या PNGला देखील 1.8 पेशी येऊन एकदा स्प्लिट करायचं आहे आणि ह्याला पण ओव्हरली इफेक्टच्या खाली घ्यायचं आहे. परत प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक शेप ॲड करायचा आहे. पूर्णपणे या लास्टला घ्यायचा आहे. 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. कलर अँड फिलमध्ये जाऊन ग्रेडियंट सिलेक्ट करून ब्लॅक खाली व्हाईटवरती अशा काहीसा असं शॅडो क्रिएट होऊन जाईल. शॅडो क्रिएट करायचा आहे. ह्याला जस्ट व्हाईटवरती क्लिक करून पूर्ण ट्रान्सपरंट करायचं आहे आणि याला लॉंग प्रेस करून आपण जे मागास 2 फोटो ॲड केलेले आहेत त्याच्या सिम्पली असं वर घ्यायचं आहे. बघू शकता काहीसा अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली बॅक घ्यायचा आहे. शेक इफेक्ट प्रिसेटमधला 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्याच्यानंतर पहिला फोटो बघू शकता. पहिला फोटो आणि त्याच्यावरचा पहिला PNG बघू शकता. पहिला फोटो आणि पहिला PNG असा पेस्ट करायचा आहे. दोन्ही ह्याला PNGला पहिला फोटो सिम्पली बॅग घ्यायचा आहे. शेक इफेक्ट प्रिसेटमधला 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्याच्यानंतर दुसऱ्या फोटोला मित्रांनो बघू शकता. इथं पहिला फोटो झाला आणि दुसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बघू शकता काहीसं इथं अशा प्रकारे दिसून जाईल. तो ओव्हरलीमुळं बघू शकता ओव्हरली इफेक्ट आहे. सिम्पली बॅग घ्यायचा आहे. शेक इफेक्ट प्रिसेटमधला पूर्णपणे लास्टचा इफेक्ट कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्याच्यानंतर बघू शकता आता आपण दुसऱ्या सेकंड फोटोच्यावर एक आपण PNG ॲड केलेला आहे. त्या PNGला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बघू शकता काहीसा अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल. पूर्णपणे स्टार्टिंगलाच प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक शेप ॲड करायचा. पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेन टू फिल कंपोजिशन एरिया करायचं आहे. बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये जाऊन स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज तुमच्या हिशोबाने ठेवा. 10 ठेवा. तुमच्या हिशोबाने साईज ठेवा. जे स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन नन करा. बघू शकता काहीशी बॉर्डर अशा प्रकारे क्रिएट होऊन जाईल. बघू शकता मित्रांनो, पहिला इफेक्ट पहिला फोटो आणि पहिला PNG, दुसरा इफेक्ट फक्त दुसरा फोटो आणि तिसरा इफेक्ट आहे तो सेकंड फोटोच्या वर हा अप्लाय करायचे आहे ते सर्व इफेक्ट आणि बॉर्डर ॲड. तर मित्रांनो व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. व्हिडिओवर तुम्ही इंस्टा देखील यूट्यूबचे सिम्बॉल घालू शकता. शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करा. व्हिडिओची रेजोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण एक्सपोर्ट करू शकता. जस्ट एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकी व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.